नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज एक नवीन भरतीची अपडेट घेऊन आलेली आहे आपल्या सर्वांसाठी। ते म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकार कर्मिल मंत्रालयामार्फत एक नवीन भरती अपडेट झालेली आहे। तर सदरची भरती ही मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ या पदासाठीची आहे। तर याची फॉर्म भरण्याची म्हणजे अर्ज भरण्याची तारीख, डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 27/6 पासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे अर्ज भरण्यासाठीची 31/7/2024 पर्यंतची। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 पर्यंतचा कालावधी त्यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर काही करेक्शन करायचे असतील म्हणजे फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांकडून डेट ऑफ बर्थ चुकीची भरली जाते किंवा इतर माहिती चुकून भरताना काहीतरी गल्लत होते, याकरता ते पुन्हा एकदा तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करून देणार आहेत 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान। त्यानंतर तुमची एक्झामिनेशन ही असणार आहे कम्प्युटर बेस्ड ही एक्झाम असणार आहे। कम्प्युटरवरती ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि एक्झामची तारीख अजून नक्की नाही आहे, परंतु ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान ही एक्झाम होणार आहे। त्यानंतर या पदासाठी वय मर्यादा आपण पाहूयात। तर 18 ते 25 वर्ष MTS या पदासाठी मल्टीटास्किंग स्टाफ। त्यानंतर 18 ते 27 वर्ष इतर जे काही CBN पद आहे त्या पदासाठी त्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर SC ST या कास्टसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन लिमिट आहे। त्यानंतर OBC साठी 3 वर्ष, त्यानंतर PWD, OBC, SC ST आणि ESM या इतर सर्व पदांसाठी तुम्ही इथं पाहू शकता जाहिरातीमध्ये की त्यांनी एज रिलॅक्सेशन एज लिमिट ही वाढवून दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही इथं पाहू शकता की जर विडो असेल किंवा डिवोर्स्ड वुमन असेल, इथं सुद्धा पाहू शकता की विडो जर असतील तर त्यांना 35 वयापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे आणि इथं SC ST कॅटेगरीमध्ये असतील तर 40 वर्षापर्यंतचं विधवा यांना एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर आता आपण पाहूयात की कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जे असणार आहे त्याच्यासाठी विषय कोणते कोणते असणार आहेत बघा। तर इथं तुम्हाला दिलेलं आहे की मॅथ्स एक आहे आणि रिझनिंग एक आहे। तर तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचे मार्क दिलेले आहेत इथं। तर हे 45 मिनिटामध्ये तुम्हाला 60 मिनिट्स तुम्हाला वाढवून दिलेले आहेत ते इलिजिबल कॅन्डिडेट जे काय असतील म्हणजे हँडिकॅप्ट वगैरे असतात त्यांना, आणि इतर विद्यार्थ्यांसाठी 45 मिनिटं आहे परीक्षेचा कालावधी। त्यानंतर तुम्हाला सेशन फर्स्टसाठी त्यांनी इथं दिलेलं आहे। त्याचनंतर सेशन सेकंडसाठी जनरल अवेअरनेस आहे आणि इंग्लिश लँग्वेज म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामर असण्याची शक्यता आहे। आता कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन झाल्यानंतर तुमची जर त्या पदासाठी निवड झाली, तुमची निवड यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर त्याच्यानंतर तुम्हाला परत फिजिकल इफिशियन्सी टेस्ट घेतली जाते आणि ही अतिशय सोपी टेस्ट असते। वॉकिंग फक्त चालून तुम्हाला दाखवायचं असतं। मेलसाठी आहे 1600 मीटर 15 मिनिटामध्ये, त्यानंतर फिमेलसाठी आहे 1 किलोमीटर 20 मिनिटामध्ये आणि ते वॉकिंग आहे फक्त। ही फिजिकल टेस्ट जी आहे ती वॉकिंग आहे, चालण्याच्या संदर्भातलीच आहे, त्यामुळे जास्त काही फारसं याच्यामध्ये अवघड नाही। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी दिलेलं आहे की मेल असेल म्हणजे पुरुष असेल तर हाईटची मर्यादा दिलेली आहे 157.5 सेंटीमीटर आणि रिलॅक्सेबल बाय 5 सेंटीमीटर इन द केस ऑफ म्हणजे जर कोणी हँडिकॅप्ट असेल किंवा इतर कोणत्या तुम्ही कॅटेगरीमध्ये बसत असाल तर त्याच्यासाठी 5 सेंटीमीटर ही रिलॅक्सेबल राहणार आहे, म्हणजे कमी असेल तरी चालू शकेल। आणि त्यानंतर चेस्ट जी आहे ती तुम्हाला 81 सेंटीमीटर आणि परत एक्सपांडेड करून 5 सेंटीमीटर जास्त त्याच्यापेक्षा असणं आवश्यक आहे। त्यानंतर फिमेल असतील महिला असतील तर त्यांच्यासाठी हाईट जे आहे ते 152 सेंटीमीटर असणं गरजेचे आहे। त्यानंतर वेट जे आहे ते दिलेलं आहे 48 kg। आता तुम्ही ज्यावेळेस एक्झामला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक्झामला जाताना ओरिजिनल व्हॅलिड फोटो ID प्रूफ हा न्यायचा आहे। त्याचबरोबर आधार कार्ड चालेल किंवा प्रिंटआउट असेल त्याची आधार कार्डची तरी चालेल, वोटर ID चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतंही एक असणं गरजेचं आहे।
बघा त्यांनी काय दिलेलं आहे की मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहेत सेशन 1 आणि सेशन 2साठी, म्हणजे जी कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस्ड, तर त्याच्यासाठी जनरलसाठी आहे 30% मार्क मिळाले पाहिजेत. जेवढ्या मार्कांची एक्झाम असेल त्यापैकी तुम्हाला 30% मार्क्स मिळाले पाहिजेत. त्यानंतर OBC EWSसाठी आहे 25% आणि सगळ्या अदर कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी आहे 20% मार्क्स. त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे जर तुम्ही PDF ही ओपन केली जाहिरातीची, तर तुम्हाला सगळ्यात लास्टला असं दिसून येईल की त्यांनी जे आपली बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गोवा असे वेगवेगळे जे काही आपले राज्य आहेत त्या ठिकाणचे, मुंबई, आता ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे तुमच्या पोस्टसुद्धा त्या ठिकाणी तशाच असणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता की कोणत्या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहेत आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत हे तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा जागा असतात, हँडिकॅप्ट असेल, अदर जे काही तुम्हाला इथं दिसत असेल वेगवेगळे PWD वगैरे, तर लवकरात लवकर अर्ज करा. तर सर्वांनी जे क्वालिफाय असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरा आणि त्यानंतर परीक्षेच्या तयारीला लागा, कारण परीक्षा ही नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान आहे, त्यामुळे तुमच्याकडे अजून कालावधी बराचसा आहे. यानंतरचे अपडेट आपल्या चॅनलवरती जसे आपल्याला मिळतील तसे पोस्ट केले जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.